बाप आणि लेक दोघंही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. टाळ्या याच्यासाठी होते की आपलं लक्ष आहे का नाही मला पटवून बघायचं, तर सगळ्यांचं लक्ष बऱ्यापैकी आहे आणि हळूहळू हे तुमचं आणि आमचं तादात्म्य असंच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या कार्यक्रमाला श्वेत असणारे आदरणीय राजपूत सरांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत आणि आमच्या मनातले खासदार ही पुन्हा मी या ठिकाणी उल्लेख करतो, कारण की प्रतीक परिवाराचा हा अतिशय देखणा सोहळा आणि या देखण्या सम्राट अशोकाच्या विचाराला अभिप्रेत असणारे अशा आदरणीय शंभूराव पाटील सरांचे जेव्हा जेव्हा प्रतीकचा प्रमुख उद्घाटक सन्माननीय डॉक्टर जीवन राजपूत सरांना मी सरांची भेट घेतली आणि सरांना इन्व्हाइट केले. सर आपल्याला कार्यक्रमाला यावं लागतं. सन्माननीय डॉक्टर जीवन राजपूत सरांचं फार मोठं प्रश्न आहे, खूप बिझी शेड्यूल आहे. औरंगाबादमध्ये एकमेव मेंदू तज्ञ म्हणून सरांचं नाव गौरव आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सरांनी क्षणाचाही विलंब न लावता मला त्यांनी होकार दिला आणि सार्वजनिक कार्यक्रमात येईल आणि सर कार्यक्रमात आलेले आहे. सरांनी आपला शब्द खरा ठरवला म्हणून सरांचा मी या ठिकाणी खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे वेदगतीच्या पाठीमागे भक्कमपणे गेली 10 वर्षापासून हिमालयासारखे जे उभे आहेत ते आम्हाला तुम्हा सर्वांची परिचित सन्माननीय अशोकराव येरेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. अत्यंत मानाचं सन्मानाचं पद या ठिकाणी सरांना मी दिलेलं आहे. त्याचं कारणच तसं आहे की सर गेले 10 वर्षापासून निळप्रतीकला जगवण्यासाठी निळप्रतीकला वाढवण्यासाठी सरांचं फार मोठं योगदान आहे. दैनिक सुरू करत असताना 15 वर्ष आपण आता साप्ताहिकाचं आपलं काम सुरू होतं. साप्ताहिकाचं रूपांतर आपण दैनिकात केलेलं आहे आणि जर आपण या सभागृहात साक्षीदार आहात. दैनिकाची सुरुवात केल्यानंतर मी सरांकडे गेलो की सर आता आपल्याला सगळं इन्स्ट्रुमेंट तयार करायचं आहे, तर आपल्याला कॉम्प्युटर नाही, प्रिंटर नाही, म्हणजे सगळीच अडचणी आहे असं सरांनी सांगितलं. तर सरांनी क्षणाचाही विलंब न लावता एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटर असं एका झटक्यामध्ये सरांनी मला एकाच दिवसामध्ये माझे घरपोच केलं मित्र. त्याचबरोबर सरांचं आपल्याला तर मदत केलीच आहे, परंतु मला तरी वाटतं की औरंगाबादमध्ये एखादं चुकून एखादं बुद्धविहार राहिलेलं असेल की त्या बुद्धविहाराला सरांचं दान नसेल असं सरांचं योगदान आहे, मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे खास परतूरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सकाळी 8 वाजेपासून सर प्रवासात आहेत आणि सर या कार्यक्रमाला खास या ठिकाणी एवढा प्रवास करून त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. प्राध्यापक शंभूराव पाटील सर, धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे महाराष्ट्र बँकेचे संपूर्ण देशाचे हेड PV अंबोरे सर, संपूर्ण देशाच्या महाराष्ट्र बँकेचे प्रमुख होते सर आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जवळजवळ बँकेला 50 ते 60 लाख नफा बँकेने कमवलेला आहे म्हणून सरांची जोरदार काळ झालेला आहे. त्यानंतर दुसरे आपले पाहुणे आहेत सन्माननीय संजय सोडकर सर, महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी आहेत. सरांना मी इन्व्हाइट करायला गेलो होतो. सरांनाही क्षणाचा विलंब न लावता सरांनी सांगितलं की 15 वर्ष सतत एखादं साप्ताहिक चालवणे जोग नाही, आपण ते चालवलं आणि दैनिका सुद्धा केलेलं आहे. म्हणून या सोहळ्यासाठी मी अवश्य येईल म्हणून सरांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दर्शवली. सरांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे सर्वांचे सुपरिचित महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत भाष्यकार सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर, ज्यांच्या साक्षीने या निळप्रतीकचं रोपटं आपण लावलं होतं
आणि त्याचा वटवृक्ष होताना आता आपण पाहत आहोत. मला अभिमानात सांगावं असं वाटतं की सर सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत, आजही आहेत, उद्या राहतील असे मी सरांकडून वाटत. त्यांचं या ठिकाणी मी जोरदार अभिनंदन करतो, स्वागत करतो. विशेष असा आहे की आपण गेले 15 वर्षापासून दरवर्षी कार्यक्रम घेतो वर्धापन दिनानिमित्त आणि दरवर्षी 20 ते 25 लोकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो. ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या पद्धतीने आपण चळवळीमध्ये आपलं प्रपंच, आपलं कुटुंब हे सांभाळत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजाला सुद्धा आपण वेळ देतो, ज्या पद्धतीने आपण कुटुंबाला वेळ देतो आणि त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करून त्यांनी ते कुठेतरी मोटिवेट व्हावे आणि अधिक जोमाने त्यांनी आपलं कार्य करावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आपण गेले 15 वर्षापासून वेळप्रतीच्या पाठीशी उभे आहात, म्हणूनच आपण आज 15 वर्ष देऊन साजरा करत आहोत. हे या ठिकाणी मला अभिमान सांगावंसं वाटतं. या ठिकाणी प्रत्येकाच्या साक्षीने आणि प्रत्येकाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण आज 15 वर्षात आम्हाला पदार्पणात आणून सोडलं, आपण सगळे सोबत आहात, त्याचप्रमाणे यापुढे आपण सर्व मला मदत कराल, आर्थिक सहकार्य कराल आणि खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहाल असे मी सर्वांना विनंती करतो. आपण या आजच्या या कार्यक्रमासाठी आलात, पुन्हा एकदा सर्वांचं निवेदन परिवारच्या वतीने स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि ही पत्रकारिता करत असताना आपण कुणाच्याही दावणीला बांधले जाणार नाहोत याची कटाक्षाने काळजी करत म्हणूया किंवा याची कटाक्षाने भूमिका पार पाडत निळप्रतीक अभ्यासपणे 15 वर्ष आपल्या शहरामध्ये काम करते, मराठवाड्यामध्ये काम करते आणि मराठवाड्याचं भूषण म्हणून आज निळप्रतीक नावारूपाने दैनिकामध्ये आपण ही उत्पादन या ठिकाणी होतो. तर सगळ्यांच्या हातावरती करून बोलत आहे या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम करीत आहे आणि बाबासाहेबांना सांगितलं की ज्या समाजाकडं स्वतःच मासिक नाही किंवा दैनिक नाही त्या समाजाचे पंख हे छाटण्यासारखे असतात. म्हणून रतनकुमार साळवे आणि त्यांची सर्व फॅमिली या क्षेत्रामध्ये काम करीत आहे आणि समाजाला ते म्हणजे ज्ञान देण्याचं काम करत आहे आपल्या दैनिकातून. बंधूंनो, याचबरोबर ते शिक्षणाबद्दल माहिती त्यामध्ये सांगत असतात. तर आज भारताचं शिक्षण जगामध्ये सर्वात पाठीमागे भारत गेलेला आहे शिक्षणामध्ये. तर या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंना विनंती आहे की आपण शिक्षणाकडे जास्त जोर द्या. भारत हे जगात सर्वात खालच्या थराला आहे, म्हणजे सर्वात खाली जो देश आहे शिक्षणामध्ये तो भारत देश आहे. आणि या लोकांनी ही व्यवस्था केली आहे मुद्दाम की शिक्षणात भारत देश पाठीमागे जाईल आणि या ठिकाणी SC ST OBC आणि जनरलचे मुलं सगळ्यात पाठीमागे जातील. म्हणून आपण शिक्षणावर जास्त जोर द्यावा आणि आपण सर्वांनी दैनिक निळे प्रतीक यांना आपण ताकद द्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. आज या संत महंतांच्या भूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर छत्रपती शाहू महाराज पुढे आंबेडकरांच्या या जगाच्या राजकारणात महाराष्ट्रावर आता इथे जी मराठवाड्याची राजधानी आहे, या राजधानीमध्ये हा इतका सुंदर जो प्रोग्राम ठेवला आहे, जो पहिले संपादक आपले मित्र त्यांचं नाव रतन सिंग आहे की पूर्ण माझं नाव रतन सिंग, त्याच्यामुळे माझं सुद्धा माझं नाव रतन आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जे दैनिकाचं काढलेलं आहे मला 15 वर्ष झाले आणि कन्सिस्टन्सी आपल्या किंबहुना कोविडमध्ये काही प्रकल्प कोलॅप्स झाले ते
न होता 15 वर्ष कंटिन्युअस करणं किती हा जो चौथा स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा, आपल्या भारताचा. आणि जसं सांगितलं झालं की बाबा शिक्षणामध्ये भारत हा खूप मागे चाललाय. ह्या मागे चाललेल्या भारताला आपले SC ST OBC जो काय असेल त्या सर्वांना आपल्या आंबेडकरी चळवळीला पुढे सपोर्ट कंटिन्युअस राहण्यासाठी जो काही प्रयत्न चालू आहे हा मागच्या 15 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि आज त्यांचं पूर्ण 15 वर्ष पूर्णपणे होत आहे. यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आज पांडुरंगांचं पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो आराध्य दैवत म्हणतो आपण, त्यांचा आज आषाढी एकादशी आज खूप चांगला मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर आपल्या याच्यामध्ये सुधाकरजी कामगिरी गेलेल्या आहे. अभंगाची 2 लाईन सांगतो फक्त की घेऊनी पताका चाललो मी वारी आलो तुझ्या दारी पांडुरंगा. तर सुंदर असं एक ते आपण जे या जीवनामध्ये जन्म घेतो आणि मृत्यू, आपलं जीवन सुद्धा, माझं नाव जीवन आहे म्हणून त्याचं जीवन बोलतो असं नाही, परंतु मी रात्रंदिवस जीवन आणि मृत्यू हे समोर बघतो आणि सत्य काय आहे हे मी आम्ही अवगवतो. आपलं जीवन शून्यपासून सुरू होतं आणि ते शून्यला संपतं आणि म्हणजे 0 वर्ष वय आपण असं म्हणूया, मध्ये 10 म्हणजे शून्य हा मध्ये मध्ये येत असतो. 100 वर्ष आपण जर गाठलं तर शेवटी 2 शून्य व्हावे आणि पुढे मात्र 1 लागावं अशी आमची अपेक्षा असते. आणि ह्या प्रयत्नामध्ये आम्ही आपल्यातले काही जे दुःख असेल ते दुःख सावरण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला कळतं की हे आयुष्य किती खडतर आहे आणि खडतर करण्यापेक्षा हे आयुष्य खूप चांगलं आहे. पण त्याला आपण स्वतःच खडतर करण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण काहीतरी आशा घेऊन येतो आणि त्या आशेच्या मागे लागतो. तर मी आपण एक साधा आज जे काही निळे प्रतीक काही संपादकीयांनी जे चालू केलं आहे त्याला एक अनुसरून सांगतो की आपण आपलं आयुष्य दररोज जेव्हा उठतो तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून उभं राहायला पाहिजे. ज्या संपादकांनी आज पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून 15 वर्ष कंप्लीट केले आणि आपल्याला जी काही आपली आंबेडकरी चळवळ आहे, जसं आता सरांनी सांगितलं की ज्या समाजाचं वृत्तपत्र नसेल किंवा ज्या समाजाचा आवाजच नसेल तो समाज म्हणजे आंबेडकरी समाजातल्या तो मागे राहू नये, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपले जे आजचे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा, ज्यांचं नावच अशोक जे आहे, त्यांनी असे स्तंभ म्हणून त्याला सपोर्ट केला. त्यांना सुद्धा मी खूप खूप त्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या दैनिक वेळेला खूप खूप सपोर्ट केला आहे. आणि याचबरोबर आपल्या मंचावर बाकी ज्यांचं साहित्यामध्ये नाव आहे, ज्यांचं खूप सारा सपोर्ट असतो, आपल्याला आदरणीय माडवळकर सर यांना सुद्धा हे आले आणि सपोर्ट करते आपल्या चळवळीला, त्याच खूप खूप आपल्याला एका लागेल. कांबळे सर जे सरांचे गुरु आहे, तर त्यांनी जे प्रेरणा दिली आयुष्यामध्ये केव्हा तरी आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, जर आपल्याला सकाळी उठताना सर्वात पहिले पांडुरंग किंवा जो आपण देव त्याला मानतो त्याला कृतज्ञ व्हायला पाहिजे की आपण आजची सकाळ पहाट बघितलेली आहे. आणि दुसरा जो आपला सपोर्ट असतो तो आई वडील, जे खरं आपल्या ह्या जगामध्ये आपले देव आहेत, ज्यांच्यामुळे आपण जर जिवंत आहोत किंवा आपण ते आहोत. आणि दुसरं म्हणजे आपलं गुरु, जसं सरांनी सांगितले कांबळे सरांचं त्याच्यामुळे म्हणजे सरांचं प्राध्यापक सरांचं खूप सारा त्याचे आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे त्या इथे आहेत, त्यांचे खूप खूप इथे स्वागत सांगू. आमचे मित्र संजयजी सुरडकर सर बऱ्याच प्रोग्राममध्ये बरोबर असतो, आम्ही सुखदुःखामध्ये बरोबर असतो आणि मनपाचं बऱ्याच वेळा त्यांच्याकडे वाढ आहे आणि आपल्या सर्वांना तो आहेत विषय म्हणून सांगतो की मनपा ही खूप चांगलं काम करते, परंतु आपण सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. जसं की कचरा असतो मनातला असो किंवा बाहेरचा असो त्याचं वर्गीकरण करणं हे खूप गरजेचं असतं. मनात सुद्धा चांगल्या गोष्टी ठेवायच्या. तसं आपण फक्त काय करतो, जेव्हा कचरा फेकतो तेव्हा तो कचरा कुठे न टाकता तो रस्त्यावर फेकतो, म्हणजे आपले विचार सुद्धा आपण कोणाकडे झापतो. तर तसं न करता आपण आपले सुंदर विचार किंवा सुंदर आपण घर ठेवा. आणि घर एक वाचं असतं, आपण संतांच्या भूमीवर राहतो, आपण ज्ञानेश्वरांच्या भूमीवर राहतो, हे विश्वची माझी घर. तर ह्या शहराला सुरडकर साहेब बऱ्याच वेळा म्हणतात की या शहराला विश्वची माझी घर म्हणून त्याला मान्य करा. तर आपण कुठेही रस्त्यावर कोणी म्हणजे आता मी बऱ्याच वेळा रस्ता साफचे भूमी म्हणजे भूमी घेत असतो दाखवण्याला, तर त्यावेळेस बघतो की गोवा पुढीचे खूप सारे कुटुंबे खाली असतात. कोणी माझ्या मित्र असतील तर मग खराबे खूप अवघड होते उठायला, म्हणजे मोठा कचरा उठायला ते सोपं करतो, छोटे छोटे असतात ना प्लास्टिकचे कवळे ते उठायला खूप अवघड पडतात. म्हणजे आपली छोटीशी क्रिया
ही समोरच्याला खूप अवघड होऊ शकते. त्यामुळे कचरा विल्हेवाट जर असतं अशा काही छोटी छोटी गोष्टी आहेत त्याला आपण शिकतो, या आपण शिकाव्या. आणि याला सुद्धा निळे प्रतीक सपोर्ट करतं की चांगलं आयुष्य, चांगलं सराउंडिंग ठेवावं, जेणेकरून मच्छर होणार नाही, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, जेणेकरून आपल्याला जे प्लस हॉस्पिटल किंवा डॉक्टर जीवनाच्या सरांकडे आरोग्य म्हणून याची गरज पडू नये. मित्रांनो, तुम्ही कधीही येऊ शकता. अजून आपले अंबादास सर आहे, जे काही प्रमुख पाहुणे आहे, आणि आपण सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे आज आता दिवस भेटतो ते सर्वांचं खूप खूप धन्यवाद निळे प्रतीकच्या मार्फत. मी आपल्याला एक शुभेच्छा देऊ इच्छितो रतन सर की आपण असंच हे 100 वर्ष गाठावे. फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे, अप अँड डाऊन म्हणजे चढ उतार होत असते, दररोज अवस्था होत असते, परंतु पुन्हा एक चांगला सूर्य उगत असतो. त्यामुळे आपल्या कधी सुद्धा आयुष्यामध्ये चढ उतार आला, चढ आली तर नक्कीच आपण आनंदी राहत, त्यात काही प्रश्न नाही. आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या मागे आहोतच, परंतु उतार आली तर तुम्ही नक्कीच आम्हाला हात मारा, आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच राहू. परंतु तुमचं हे असं 100 वर्ष 150 वर्ष जसं त्यांचा मुलगा आहे प्रतीक, किती वेस्टर्नायझेशन एकदम छान सुंदरसं गाणं त्यांनी हे केलंय. म्हणजे आजकालच्या युवांमध्ये इतका फंटास्टिक नॉलेज आहे, खूप चांगलं नॉलेज आहे, खूप चांगला ग्रास्पिंग पॉवर आहे, परंतु त्यांना दिशा दाखवणारे थोडेसे कुठेतरी आपण कमी पडतोय. युवा म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आपण कमी पडतोय का? जेव्हा जेव्हा निवडणूक येतात, आपण सर्व समोर आहात, मी निवडणुकीचा विषय याच्यामुळे वाटत नाही की मी निवडणूक उभा राहिलो होतो. जसं मला माझ्या मित्राने सांगितलं आता सुदर्शन करताना की तुम्ही मनातले खासदार आहात. बघा, हे लक्षात ठेवा की आपल्याला आपली लोकशाही जर बळकट राहिली तर आपल्याला पुढे जाता येईल. आणि ही लोकशाही युवकांवर आणि मातांवर जास्त लक्ष गव्हर्नमेंटची आता आहे. का बरं? त्याचं कारण असं आहे की युवक हे भविष्यातली पिढी चांगल्या प्रकारे घडू शकतात आणि माता भगिनी ह्या घराचं खरं काय आणि म्हणजे जो सांभाळ असतो तो करतात. बाकी माझ्यासारखे बंधू जे आहेत ते 50 ते 60% बंधू बिचारे व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनाधीन झालेल्या बंधूंना बाहेर काढण्यासाठी खूप अवघड होते. तर माझ्या युवकांसाठी सुद्धा हा खूप, जसं प्रतीकने गाणं केलं तसं आपण सर्वांनी एक चांगलं एक पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आयुष्य बनवावं आणि पुढे जावं. जास्त वेळ न घेता, किंबहुना मी सुद्धा आज वर्किंग डे आहे, आज आषाढी एकादशी आहे, खूप सारे कार्यक्रम आहे. ऍक्च्युली मी पळत नासून इकडे आलो आणि आपल्या सुद्धा सर्वांना जे पारितोषिक मिळणार आहे. तर आयुष्यामध्ये एक थाप असते. जशी घरामध्ये आपण बाहेर खूप सारं आपले भेटतं, घरामध्ये आई वडिलांनी जेव्हा थाप सांगितली तर ती खूप महत्वाची असते. जसं आज आपल्याला जे काही मिळणार आहे, जे आपल्याला जे काही पारितोषिक मिळणार आहे, त्या पारितोषिकमुळे आपल्याला एक अजून नवीन जिम्मेदारी ज्या आपण फील्डमध्ये आहात त्यासाठी एक नवीन जिम्मेदारी आपल्याला मिळणार आहे. आणि आपण सुद्धा जेव्हा पारितोषिक घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली जिम्मेदारी ही परत आपल्या समाजाच्या प्रती वाढलेली आहे. तसं आपलं खूप खूप या भविष्यामध्ये येणाऱ्या खूप पुढच्या वर्षामध्ये खूप शुभेच्छा. कोणतेही संकट येऊ, कोविड येऊ, तो पूर येऊ, तो पूर नाही येऊ, तर ह्या संकटामध्ये आपण सर्व बरोबर राहू. तुम्ही मला इथे बोलवलं, 2 मिनिटं बोलायची संधी दिली, उद्घाटन म्हणून मी आलो. परंतु उद्घाटन करण्यापेक्षा आपण 15 वर्षापर्यंत उद्घाटन केलं आहे. कांबळे असेल किंवा आपलं प्रोफेसर जे काही आपले गुरुवारी असतील ते सर्वांनी आपला सपोर्ट केला आहे. आजपासून मी सुद्धा या पूर्ण, आपल्याला माहितीच असेल की प्रत्येक वार्डमध्ये, प्रत्येक गावखेड्यामध्ये ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ आहे, ज्या ठिकाणी आपला समाज मागे राहतोय किंवा राहण्याची जिथे शंका येते त्या ठिकाणी आपण पुढे सपोर्ट करतो आहे. मी आपल्यावरच आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. याच्यामध्ये काम करतात ते आपले बांधव आहे. ते तुमच्या घरातून कचरा त्या छोट्या हाताने वेगळा करतात. आपल्याला जर म्हणजे की आपण तो कचरा वेगळा करतो, आपण हात लावत नाही, तर ते बांधव करतात. त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या घरातून कचरा ओला सुद्धा हा वेगळा करून द्या. धन्यवाद. बोधिसत्व महात्मा फुले त्या विद्यार्थ्यांना मी अभिवादन करतो आणि माझं वक्तव्य थोडक्यात मला आठवतं की गेल्या वर्षी ह्याच दिवशी किंवा ह्याच महिन्यात साधारणतः असाच कार्यक्रम रतनकुमार साळवी या ठिकाणी केलेला होता. वर्धापन दिन आणि मान्यवरांचा सत्कार 14वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. आणि त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मला वाटतं मी दिवसभर बसलो होतो, तर मी अध्यक्ष होतो त्या कार्यक्रमाला. मी पूर्ण तो कार्यक्रम बघितलेला आहे.
आणि त्या ठिकाणी मी माझं वक्तव्य करत असताना मी असं एक इच्छा प्रदर्शित केली होती की या साप्ताहिकाचं दैनिकात रूपांतर झालं पाहिजे. आणि ते आपल्याला सगळ्यांना आव्हान केलं होतं की याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, आर्थिक बळ सुद्धा उभं केलं पाहिजे. मला खूप आनंद वाटतोय की आपण जे काही 1 वर्षापूर्वी जे काही भाकीत व्यक्त होतं ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे. या दैनिकामध्ये ह्या साप्ताहिकाचं रूपांतर झालेलं आहे. त्याच्या पाठीमागे ठीक आहे आपण छोटासा हातभार लावला असेल, परंतु रतन कुमार साळवेंची जी मेहनत आहे ती मेहनत खूप मोठी आहे. आणि एखादं साप्ताहिक चालवणं किंवा वृत्तपत्र आदरणीय उदाने साहेबांचा आपलं स्वागत त्यांनी बजावलेली आहे. अचूक भांडण झालं, नवरा निघून गेला. तुमच्यासाठी गावातली सज्जन माणसं होती, ती बोलली बा बाई चांगली आहे, कोणाजवळ भांडण करत नाही, रानात काम करते. तर दैत झाली. गावातल्या माता माऊलीने माणसाने खूप मदत केली तिला. ज्वारी बाजरी पैसा अडका दिला, तिथं मदत झालं. 2 वर्षाच्या बाईला काम न करता पोटभर खायला मिळालं. म्हणजे दौरा असताना जे सुख मिळालं नाही ते दौरा नसताना सुख मिळू लागलं. खूप खाण्यापिण्याची चंगळ झाली. 2 वर्षाच्या नंतर हा नवरा 2 वर्षांनी परत पुन्हा घरी आला. आणि घरी आल्यानंतर गावातल्या लोकांनी पाहिलं हिचा नवरा घरी आला, त्याला मदत करायची बंद करा. त्या बाईची परत पुन्हा काही दशाला तशीच झाली. माझं बरं होतं, मी अभ्यास केला होता, 2-4 मुद्दे काढले होते, पण ऋषिकच कांबळेकर आले आणि माझ्या मुद्द्यांना कुकड बगल मिळाली. मला लक्षातच येणं काय करावं आणि काय नाही. वाघाच्या जाळीत जाऊन कोलेली पुढे उड्या मारत असतात का? कोले ते कोण असतात? वाघ तो वाघच. एवढी मोठी माणसं स्टेजवर बसल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने काय बोलावं हा एक प्रश्न पडतो, पण बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हा दृष्टांत माहित असेल, खेड्यापाड्यामध्ये एसटी साठी लोक 2-2 तास बसतात, लिंबा खाली बाबळी खाली, आता येईल एसटी, मध्ये एसटी, शेवटी कंटाळतात. एवढा खडीला भरलेला ट्रक येतो, धंपट ट्रक, एक ट्रक. आता घाई सगळ्यांनाच असते. बस 2 तास गेले, शेवटी काय माणूस बोलताय, बसू नका. मैं प्रत्येक या दैनिकाचे संपादक आमचे मित्र रतन कुमार साळवेजी, पंकज साजे सुरतकरजी, समाजमध्ये समाज, संस्कृती, राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले भरपूर मंडळी आहे. सगळ्यांचेच नामांकन करत बसलो तर अधिक वेळ जाईल. उपस्थित मंडळी म्हणून पहिल्यांदा ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा सगळ्या महानुभावांचं मनापासून अभिनंदन करतो. या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी आमचे मित्र रतन कुमार साळवे साहेबांच्या या मेहनतीच्या प्रतीकाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल निळ प्रतीकच्या परिवारातर्फे आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ते यासाठी की आताच अध्यक्ष समारोपाचं माझं खूप वाखाणण्यास एक उत्तम अभिनेत्री संजीवनी विहार आणि सन्मान आपण या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपल्याला प्रदान करतो सुमंत खडसे सरांचा आणि मॅडमच्या कामामध्ये असणारा सगळ्यांचा त्यांना आपण सरांना की त्यांच्यामुळे इथे माझ्या मुलाला पुरस्कार मिळाला.
आणि त्यांची जी पण सक्सेस आहे 50th anniversary आहे त्याची, तर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट देम अँड थँक देम. थँक्यू. पण येणेकर साहेबांचा स्नेह हा सगळ्यांचीच आहे आणि खूप चांगला आहे. अशा निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. तो अखबार में इतनी ताकत होती है और उसके महत्व को बरकरार रखना या नहीं रखना ये पत्रकारिता के धर्मिता पर निर्भर करता है. बस इतना कहकर मैं अपना मंतव्य खत्म करता हूँ. धन्यवाद. संपादक आहात आणि आपण 15वा वर्धापन दिवस आज साजरा केला. आज निळे प्रतीक या वृत्तपत्राला आज 15 वर्ष पूर्ण झालेली आहे. गेली 15 वर्षापासून आपण दैनिक निळे वृत्तपत्र निळे प्रतीक हे आपण सुरू ठेवलेलं आहे आणि 15 वर्षापूर्वी आपण एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचा आज मोठं वृक्ष झाल्याचा खूप मनस्वी आनंद वाटत आहे. आणि 15 वर्ष सतत वृत्तपत्र निळे प्रतीक आपण हे चालवलं आणि आज त्याचं सर्वांच्या साक्षीने आपल्या या ठिकाणी दैनिकामध्ये रूपांतर देखील झालेलं आहे. तर हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो आहे की आपण सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि समाजाच्या पाठबळामुळे, मित्र आपल्या सगळ्यांच्या पाठबळामुळेच मी आज हे 15वं वर्ष वर्धापन दिन साजरा करू शकलो. त्याबद्दल मला मनस्वी खूप आनंद वाटतो आहे. आणि आजच्या क्षणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे आज 15 वर्षापासून माझ्या पाठीशी उभे आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांची अशीच साथ मिळावी ही देखील त्याच्यावर अपेक्षा करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.